नागदेवाच्या वेळेला म्हणतात जा पुन्हा पुन्हा दौंडी पिटवा आणि सांगा हिरव्या दांड्याच्या पिवळ्या दांड्या करून देणार, म्हणजे लोखंडाचं सोनं करून देणार आलेलं आहे असं सांगा. गेले नागदेवाच्या, चल ऐका हो ऐका. त्या यात्रेमध्ये कोणीतरी असा एक सिद्ध पुरुष लोखंडाचं सोनं करून देणारा आलेला आहे. ज्याला पुन्हा कोणाला लोखंडाचं सोनं करून पाहिजे त्याला ताबडतोब या. ह्यात तोबा गर्दी सगळी प्रचंड प्रमाणामध्ये. एका बाईसोबत लहान लेकरू होतं, ते म्हणत आई आई गर्दीमध्ये मरून मी इथं बस वट्यावर, मी सोनं घेऊन येते मग तुला घेऊन जात. भान गर्दी तिकडं, सगळे पोलीस लोक तिकडे, इकडं काय रांग लागली लोकांची. अशी भक्ती आपली, ही का भक्ती खरी कळते मन बाहेर. याला भक्ती म्हणत नाही. भगवंत सांगतात की अर्जुना, जी उपासना आहे ती उपासना कशी असली पाहिजे त्या उपासनेबद्दल वर्णन करतात. मय्येव मनः धत्स्व मयि बुद्धिं निवेश. बुद्धी माझ्यामध्ये बुद्धीचा निवेश केला जातो, माझ्यामध्ये बुद्धी लावतो, मन लावतो. मन एव मय्येव मन, माझ्यामध्येच मन लावतो, माझ्यामध्येच बुद्धी लावतो. बुद्धी बाहेर पण भटकू देत नाही, मन बाहेर भटकू देत नाही. निवशिष्येषि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. आणि तो मात्र ऊर्ध्व होतो. ऊर्ध्व म्हणजे वरी, तो मात्र वरी जातो, बाकी अधोगतीला जातात. लक्षात घ्या. भक्ती करताना काहीच लागत नाही. फूल लागत नाही, पान लागत नाही. पान तोडा, फुलं तोडा, काहीच लागत नाही. पदार्थ लागत नाही. पान लागतात ना, हे लागतात. हे पान, याला पान म्हटले. हात हे पान आहे. नागपत्र कराचे हे नारियेल परिशिर. प्रतिज्ञा हे सुपारीची भाव विडा तुझा अर्पितो. तो भावाचा विडा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. पैगा भक्तीची नावे फूल एक मज द्यावे. भगवान गोपाल कृष्णाचं मंतव्य आपल्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर मांडतात. पैगा भक्तीची नावे फूल एक मज द्यावे. ते लेखे म्या तुरुंबावे, तुरुंबावे म्हणजे नाकाला लावावे, फुंगावे. परिमुखीची घाली, पण म्हणजे तोंडामध्येच घालतो. का तर भक्ताच्या भक्ती पुढे भगवंत वेडा होऊन जातो. त्याला नाकाला लावायचं का तोंडात घालायचं हेच कळत नाही त्या भावापुढे. हे असो काहीशी फुले, बरं कसे बी असू द्या म्हणले, कशाची फुलं असू दे. अरे रिंगणीचे फुलं असले तरी सुद्धा ते कामात आले ना. गंधहीन फूल नाही, त्याला वास नाही, काही नाही, पिवळे दिसले आणि स्वामींच्या चरणावरती अष्टांगी पूजा केली त्या फुलांनी. बाई सुवर्णपुष्पी काही देव पूजित आहे. सोन्याच्या फुलांनी देव पुजता. जी जी, त्या फुलाला सोन्याचा भाव आला. ते असो काहीशी फुले पानची एक आवडते झाले. काय सुंदर वर्णन करतात ज्ञानेश्वर माऊली. नुसतं एखादं पान जरी असलं तरी हरकत नाही म्हणले. ते साजूकही न हो सुंकवे भल तैसे. ते साजूक नाजूक नसलं तरी चालेल, सुकलेला असेल तरी हरकत नाही, पण तुमचा भाव मात्र सुकलेला नाही पाहिजे. भाव टवटवीत पाहिजे. आपली गंमत अशी की सगळं व्यवस्थित असतं, आमचा भावच बरोबर नसतो. भाव सुकलेला असतो, काय उपयोगाचं. पान तर टवटवीत आहेत, भाव सुकलेला. फळं तर टवटवीत आहेत, भाव सुकलेला. पदार्थ तर ताजे आहेत, भाव सुकलेला. भाव नाही चालला. त्यानं भक्ती नाही.
निर्यात ती सांगितलेली आहे. भक्ती ऐशी सावेव जे त्रिविधा भजता नाव. 3 प्रकारे भजावी लागते म्हणतात भक्ती. महानुभाव संतांनी वर्णन केलेलं आहे. जे भक्ती ऐशी सावेव त्रिविधा भजता नाव. मन इंद्रिय देह स्वभावे अर्पितते. मन इंद्रिय देह तिन्हीला स्वभावाला अर्पण करावं लागतं, त्याला भक्ती म्हणतात. त्याच्यामध्ये उत्तम मध्यम कनियस अशी भक्ती आहे. अंतःकरणात काही नाही आणि आपल्याला वाटतं भगवंत भेटला पाहिजे. भक्तीशिवाय तो भेटत नाही. भक्ती पावन से भक्ती पावन से काशी भेटल का देवाचे कधी नामही नाही, सुप्ताचरणही काहीच नाही, बोले तैसा चालत नाही, मग तो असो किती गुणवंत, त्याशी भेटेल का भगवंत? भेटणार नाही ना. आणि म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला की अर्जुना, माझी उपासना करत असताना मन माझ्यामध्ये लावावं लागतं. 9व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे शेवटच्या श्लोकामध्ये. मन्मना बहुमत भक्तो मध्या जिमाम नमस्करू आमे वैश्यची दैव महात्मान मत्परायण. हा सुंदर वर्णन केलेला. निव शिष्येशी मय्येव, माझ्यामध्ये निवेश कर. निवेश, निवेश शब्द आलेला आहे. निवेश, आपण व्यापार करताना आपली संपत्ती त्याच्यामध्ये निवेश करतो. निवेश करतो म्हणजे आपण टाकतो. तसं आपल्या भक्तीचं, भावाचं तेल आपल्याला भगवंताची भक्ती करत असताना त्याच्यामध्ये निवेश करावा लागतो. मन त्याच्यात लावावं लागतं, बुद्धी त्याच्यामध्ये लावावी लागते. मन एका बाजूला, बुद्धी एका बाजूला नाही जमणार, ते मनगट नाही जमत.
सर्वांना एकत्रित करून एकसंग करून तिथे प्रभूच्या चरणी लावावी लागते. निवेशय निवशिष्येषि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. तोच ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो, तोच ऊर्ध्वगतीला जातो, अन्यथा बाकी सगळे अधोगतीला जातात असं सांगतात. आता चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासेन ततो मामिच्छप्तुं धनंजय. हे धनंजया, चित्त जे आहे ना, आता चित्तं समाधातुं, त्याच्यात समाधान आणलं पाहिजे चित्तामध्ये. बस नकोय, पोट भरलंय ना आपलं, बस झालं. आपल्याला किती मिळाल्यानंतर आपल्याला तृप्तता येणार आहे. एक लहान लेकरू होतं, त्याचा रुपया हरवला. रुपया मग एक सज्जन रस्त्यावर चालले, ते पोर रडत होतो. त्या रडणाऱ्या मुलाकडे त्या सज्जनाला पाहिलं, म्हणजे बाळा का रडतोस? म्हणजे माझा रुपया हरवला. त्याने खिशामध्ये हात घातला, 10ची नोट काढली, त्याला दिली, म्हटलं हे घे, आता रडू नको. कशाला रडतोस? पोराचा चेहरा मोठा झाला, आनंदित झाला, म्हणलं आता नाही रडत. खिशामध्ये नोट टाकली, पोरग उड्या मारायला लागलं. 4 पावलं ते सज्जन गेल्यानंतर पोरानं रडायला सुरुवात केली. पुन्हा सज्जनाने परत त्याच्याकडे पाहिलं, बाळा रडतोस का? आता रडायला काय झालं? तो म्हणला 10 रुपया. अरे तुझ्याकडे 10 आहेत ना, आता कशाला रडतोस? ते म्हणे पहिला 1 हे 10 11 झाले असते, आता 10च आहेत माझ्याकडे. सज्जनानं परत 100ची नोट काढली, म्हणजे आता हे आता अजिबात रडू नको, 110 झाले तुझ्याकडे. आता किती झाले? 110. हा म्हणला 110 झाले, आता रडू नको. 100 पावलं ते पुढे गेला, त्याला मोठ्यानं भोकाड बसवलं, पुन्हा रडायला लागलं. ते म्हणले हे काट्या बोंबलाल काय झालं? ते म्हणले 10 रुपया. तेव्हा तुझ्याकडे 110 आहेत ना? ते म्हणे मी तेच तर म्हणायला, माझ्याकडे 111 राहिले असते आता. मग आपलं रडणं असं संपणार आहे का? किती देवानं आपल्याला दिलं. आमच्याकडे एक शेतकरी, नाव सांगणार नाही त्या शेतकऱ्याचं, बरोबर, तुम्ही त्याला जाऊन सांग. डाळिंबाचं झाड कष्टकरी, खूप कष्ट करतो, रात्रंदिवस कष्ट करतो बिचारा, खूप कष्ट करतो. घरातल्या सगळ्यांना शिव्या देऊ देऊ घरातून काढतो. सुना, बायकोन, पोरण सगळे काम करतात, खूप कष्ट करतात. 3 एकर जमीन, 3 एकर मधलं अर्धा एकर शेततळ्यात गेलं. आमच्याकडे शेततळेही असते मराठवाड्यामध्ये. 2.5 एकर जमिनीमध्ये भरपूर पीक काढतो. त्याला लावले डाळिंब. मग आता डाळिंब तर चांगले आले, पण जेव्हा लावल्या सरकारची स्कीम आली झाडांना पाणी देण्याची, त्या स्कीमचे पैसे त्याला 30,000 रुपये भेटले झाडं वाचवायसाठी. त्यानं अर्ज दिला, माझ्याकडे पाणीच नाही बाबा, झाडं वाचले पाहिजे. सरकारकडून भेटले 30,000 रुपये. मग आता पहिल्या वर्षी काही न करता 30,000चा फायदा झाला. आनंद वाटायला पाहिजे की नाही? 18 वर्षानंतर त्याला फळं आले मस्तपैकी. 18-19 महिन्यानंतर चांगले फळं आले. मग पहिल्या वेळेस त्याला फळं आले तर म्हणलं दादा बगीचा चांगला लागला. हा म्हणे बाबा लागला, बगीचा छान लागला. मग बगीचा आला, तोडला, विकला. एक दिवशी आले ते, मग दादा बगीचा किती रुपयाचा झाला? ते म्हणले बाबा 3 लाखाचा बगीचा गेला. अरे वा, छान झालं. एवढं तुम्हाला कधीच नाही झालं उत्पादन त्या जमिनीमध्ये, भगवंताच्या कृपेने चांगलं. ते म्हणले बाबा थोडं कमी पडलं. बरं किती? आम्हाला असं वाटत होतं 4-1 लाख रुपये येतील मग, पण 3च आले. बरं असो, निघेल पुढं कधीतरी. दुसऱ्या वर्षी बगीचा धरला, पुन्हा दुसऱ्या वर्षी
5 लाखाचं उत्पादन झालं. दादा आता यावर्षी बगीच्याचे पैसे किती आले? बाबा 5 लाख आले. अरे वा, मग मागच्या वर्षी तुम्ही 4 पाहिजे होते म्हणले, देवानं 5 दिले. नाही ना म्हणे बाबा 6 येणार होते, कमीत कमी 6 ते 6.5 लाख रुपये यायला पाहिजे होते, कारण झाडं लय मोठे झाले म्हणले. आता तिसऱ्या वर्षी बगीचा धरला. म्हणजे दादा आता बगीच्याला पैसे किती आले, किती रुपयाला विकला? ते म्हणजे बाबा 8 लाखाला विकला बगीचा. अरे वा म्हणलं, छान झालं. तुम्ही 6 ते 6.5 म्हणले होते, 8 लाख. नाही ना बाबा 10-1 लाख यायला पाहिजे होते. म्हणलं कोटी यायला पाहिजे तुम्हाला. रोगाला म्हणलं तुम्हाला बोंबलायला लागले देवाच्या नावाला. देव घेतो तसं तसं तुम्ही बोंबलायला लागले. असं नाही तर काय मला सांगा तुम्ही. बरं शेजाऱ्या पाजाऱ्याचं बोंबल म्हणजे तुम्ही कष्ट करता, कष्ट करून तुम्हाला मिळाले, तुम्ही काही लोकांच्या फुगाडीत नाही मारले, हे बरोबर आहे. पण असं का म्हणता तुम्ही, नाराज का होता? जे मिळालं त्यात समाधान माना ना, काय अडचण आहे? भगवंताने किती जरी दिलं, करोड रुपये जरी तुम्हाला दिले, तुम्ही काय म्हणसाल? नाही अजून 25 लाख भेटायला तर 1.25 करोड भेटायला पाहिजे, असंच म्हणणार तुम्ही. माणसाचा असे तो तृप्त नाहीच आहे तो काही. आणि याचसाठी देवाकडे जातो, देवाला मागायसाठीच जातो, दुसरी भक्तीच नसती त्याची. देवान मला हे दिलं पाहिजे, देवान मला ते दिलं पाहिजे, देवान सगळं दिलं पाहिजे. देवाला काय देतो तो? एवढूसा नारळाचा कुटका, नारळ आपल्याला आणि कुटका देवाला, नाही का? आणि नारळ सडलं निघालं तर मग देवाला पावलं, खराब निघालं आणि चांगलं निघालं तर आपल्या तोंडाला नाही चावलं, मग खाऊन घ्यायचं. अवघड काम आहे. बघा, एका नारळाच्या तुकड्यामध्ये, एका बारीक सुपारीमध्ये, देव सुपारी, त्याला नाव सुद्धा सुंदर दिलंय, देव सुपारी. बारीक सुपारीमध्ये देव पावला पाहिजे वाटतं आपल्याला. खोटे पैसे, मातृग्रामला मोठा कार्यक्रम झाला मागे उद्घाटनाचा. त्यावेळेस रुद्रपूरला शिरखेडचं काम पाहत होतो मी थोडं मंदिरचं, आणि रुद्रपूरला आलो होतो. मग रुद्रपूरला ते मातृग्रामचा कार्यक्रम होऊन गेला, बरेच लोक आलेले, पार पुणे, मुंबई, पंजाब मधून इकडून तिकडून सगळीकडून लोक आलेले, महाराष्ट्रातले लोक जमा झालेले. आणि रुद्रपूरला चिल्लर जमा झाली, चिल्लर देवापाशी. मला वाटतं निरंजन भाऊ का कोणीतरी होती पुजारी, मी गेलो देव करायला. मला ढिगारा मांडलेला, म्हणजे काय चाललंय हे तुमचं? ते म्हणले बाबा हे पैसे आले चिल्लर, 4 आणि 8 आणि 4 आणि 8 आणि चाललं बंद झालं. किती आहे? कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये. बाबा हे आता काय करावं लागेल? आता त्याला गाडीत टाकावं लागेल, नागपूरला न्यावं लागेल, म्हणजे ट्रेझरीमध्ये पोलीस घेतले. म्हणजे जे बाहेर चालत नाही मार्केटमध्ये ते देवाला. किती हुशार आहेत आपण. आणि पुन्हा वरून म्हणतो आम्ही भक्ती करतो. एका उदबत्तीच्या काळीमध्ये देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आपण, एका उदबत्तीच्या काळी, नाही का? एक कापराची वडी, एक उदबत्तीची काळी, 2 पानं, एक नारळाचा तुकडा, आहे की नाही? आणि देव आपल्याला प्रसन्न झाला पाहिजे असं वाटते आपल्याला. पण फार केला आपण देवासाठी, जसे देवावर उपकारच केले असं वाटतं. स्वामी चक्रधर महाराज देमाईसाला म्हणतात, देमाईसा म्हणते जी आम्ही देवापाशी यावं, देव आम्हाला असं बोलतात टाकून बोलल्यासारखं. आम्ही देवासाठी सगळं सोडलं. भगवंत म्हणाले प्रेमानं त्या बाईला, बाई काय सोडलं म्हणजे देवासाठी तुम्ही? सांगा बरं. तुम्ही विधवा झालात, त्याच्यामुळे अनायासच तुम्हाला केस ठेवायचे नाही म्हणून केस काढले. कोणासाठी काढले? आमच्यासाठी. तुम्ही विधवा झालात म्हणून तुम्हाला लिहायचं नाही, नेसायचं नाही, चांगले कपडे घालायचे नाही, असं राहता तुम्ही साध्या कपड्यानं. कोणासाठी राहता? आमच्यासाठी. तुम्ही विधवा आहात म्हणून गोडधोड खायचं नाही, कोणासाठी करता बाई? आमच्यासाठी. ओळख तोंडवर करून म्हणता की आम्ही तुमच्यासाठी करतो. अवघड आहे जीवाचं, अवघड आहे. फार सुंदर वर्णन करतात भगवंत की आता चित्तम समाधातुम, चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे म्हणाले. न शक्नोषी मयी स्थिरम, आणि स्थिरता फार अशी मिळत नाही म्हणले. स्थिरता, चित्तात समाधान असेल तर स्थिरता मिळते, अन्यथा मिळत नाही. अभ्यासेन तु
अभ्यास योगेन ततो मामिच्छप्तुं धनंजय. हे सगळं अभ्यासानं होतं. सततचा अभ्यास 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 म्हणजे तेच ते पुन्हा पुन्हा करणे, तेच ते पुन्हा पुन्हा करणे. असं अभ्यास करत राहिल्यानंतर त्याच ते पक्क बनत. आता हे तबला वाजवत, मग आता नुसतंच वाजवतात का ते? त्याचा अभ्यास झालेला आहे. एकच बोट एका ठिकाणी किती वेळ पडतो, ते बरोबर इकडे पडलं पाहिजे, इकडे पडलं पाहिजे, बोट गुंतले नाही पाहिजे मधामध्ये, नाही का? बरं तितक्या वेळात तितके पडले पाहिजे. सिंगल, दुप्पट, चौपट नाही, त्याची लय साधल्या गेली पाहिजे. काही काही लोक म्हणतात काय त्याला असंच ते साधच नाही. नाधीन धिन्ना नाधीन धिन्ना नाधीन धिन्ना घे ना वाजव नाधीन धिन्ना, तर कळते मग कसा तो धिन्ना होते. तर कोणी म्हणे एकदा नुसतं काय ते म्हणे नुसतं धापा 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 करू राहिले म्हणे, नुसतं धापा धापा. म्हणलं तू गप्पा, ते धापा करते. तर त्यांना धपा धपा करू करू परेशान झाली त्याची. 5 वर्ष गेले त्याची धप धप करण्यामध्ये. सोपं आहे का ते धप धप करणे? आपल्याला असं वाटतं उगं सोपंच आहे ते. त्याला आवर्तन लागतात, सातत्य लागतं. सातत्य सोपं नाही आहे ते. तेव्हा प्राप्त होतं. अभ्यास योगेन ततो, त्या अभ्यासानं प्राप्त होतं, असं नाही प्राप्त होत. सिंगल दुप्पट चौपट, सिंगल दुप्पट चौपट, त्याच्यानंतर ते तुकडे जोडणे आणि मग ते कायदा बनतो, मग तयार होतं आणि मग भजनामध्ये बसता येतं. तसं नाही बसता येत. आपल्याला वाटतं नुसतं काय ठेका, एक भजनी ठेका वाजवला धिन्ना घेऊन धिना घे धिन्ना धिन्ना घे जमलं का? एवढ्या नाही होत. मग काय घे वाजवावं लागतं, चौपट घ्यावं लागतं, दुप्पट घ्यावं लागतं, लग्या घ्यावं लागतं. तेव्हा ती छान गोड वाटतं ऐकायला. आपल्याला उगाच गोड नाही वाटत. आपण एक वेळेस वा असं म्हणतो एखाद्या वादक माणसाला किंवा एखादा गायन करतो त्या माणसाला वा, पण आपण वा म्हणण्यासाठी त्याचे 5 वर्ष गेले निघून. त्याला 5 वर्ष घासावं लागलं तेव्हा आपण वा म्हणलं. उगाच वा म्हणलं का आपण त्याला? आता हे दादा बटन फिरवायले, तुम्हाला वाटतं का सोपं नुसतं बटन फिरवून? सोपं नाही, ते सुद्धा सोपं नाही. कुठलंच काम सोपं नाही. आलं का लक्षात? कोणाला किती आवाज द्यायचा, कसा द्यायचा, नाही तर आमची बाडीच पडली. म्हणून अभ्यास योगेन ततो मामिच्छप्तुं धनंजय. हे धनंजय, हे सगळं अभ्यासानं सिद्ध होतं. अभ्यास इतके समर्थ होशी, अभ्यासानं माणूस समर्थ बनतो. सामर्थ्य येतं माणसामध्ये अभ्यासानं. मग कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदपि शक्नोषि कर्तुं मद्योगमाश्रित. सर्व कर्म फलत्यागं ततः कुर्यात्मवान्. अभ्यासानं सर्व प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्म फलत्याग, कर्माचाही त्याग, फळाचाही त्याग. वाईट कर्माचा त्याग, चांगल्या कर्माचा अंगीकार, आणि चांगल्या कर्माचा अंगीकार करून ते केल्यानंतर त्याचं फळ मिळणार आहे त्याचा त्याग. विद्यार्थ्याला शिक्षण देणे, शिकवणे चांगलं कर्म, पण शिकवणी फुकट घेणे, त्याचे पैसे न घेणे, हे कर्मफळ आहे. कर्मफळाचा त्याग म्हणजे सोपं काम नाही आहे. आलं का लक्षात? कर्म आपण करत राहायचे, पण फळाचा विचार नाही करायचा.
कर्म जैसा करेगा तू प्राणी फल वैसा मिलेगा तुझे प्राणी फल वैसा मिलेगा तुझे प्राणी कर्म जैसा करेगा तू प्राणी कर्म जैसा करेगा तू प्राणी तसं त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ते पक्क असतं. सेट पडलं म्हणजे माती घेऊन उठणारच आहे, ते भेटणारच आहे. आपण पेरला म्हणजे उगवणार आहे, पक्क उगवणार आहे. असं नाही की एक ज्वारीचा दाणा पेरला म्हणजे आपल्याला एकच ज्वारीचा दाणा पिकेल असं नाहीये. ठीक आहे, आपल्या अपेक्षा इतकं नाही होणार पण काहीतरी होईल. जमीन आपल्याला त्याच्या कमीत कमी 10 पट तरी निश्चित देणार आहे. एक पोत पेरल्यानंतर कमीत कमी 10 पोते तरी होणारच आहेत. पण आपली इच्छा आकांक्षा खूप वाढलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं जास्त मिळालं पाहिजे, आपल्याला मिळालं पाहिजे. तर तो स्वार्थ आपल्या अंतःकरणामध्ये काहीच कामाचा नसतो. त्या स्वार्थामुळे आपलं वाटोळं होतं, लक्षात ठेवा. माहिती सर्व कर्म फल त्याग तत कुर्यतात्मवान. सर्व कर्मफळाचा त्याग करावा लागतो म्हणाले. आणि जो भक्त असतो ना तो सर्व कर्मफळाचा त्याग करतो. जो फक्त माझ्यासाठी कर्म करतो म्हणून त्याला मोक्ष पाहिजे अशी इच्छा सुद्धा तो करत नाही. संत केशराज फार सुंदर वर्णन करतात. संसारिणां सौख्यपदं ददासि वियोगिनां योगगतिं तथैव अनन्यभाजां स्वरतिं ददासि मे देहि दास्यं परलाभरूपम्. हे प्रभू, संसारी माणसं तुला मागणी करतात की मला सुख दे, त्यांना सुखी कर बाबा.
संसारिणाम सौख्यपदम ददासी, त्यांना सुखाचं पद दे. जे वियोग आहे, ज्यांना तुझा वियोग झाला ते तुझा योग मागतात. भगवंत आम्हाला तुझा योग पाहिजे. वियोगिनाम योग गतीम तथैव, जे वियोगी आहेत त्यांना तुझा योग दे. अनन्य भाजाम स्वरतीम ददासी, जे अनन्य भावाला तुला भजतात, तुझी भक्ती करतात, त्यांना स्वतःची अनुभूती रती तू देतोस, दे, हरकत नाही. मला तुझी अनुभूती रती सुद्धा नको. मग परमेश्वर तयासी आपली अनुभूती रती देती. आणि सुंदरवन भगवंत सांगतात, चक्रधर भगवंत प्रत्यक्षामध्ये त्या जीवाला परमेश्वर स्वतःची आपली अनुभूती रती देतात. पण केशिराज हे सुद्धा मागत नाही. अनन्य भाजाम स्वरतीम ददासी, त्यांना दे. अनन्य भावाने जे तुला भक्ती करतात तुझी, त्यांना तुझी अनुभूती रती दे. पण मला काय दे? मे देहि दास्यम परलाभरूपम, मला मात्र तुझं दास्य दे, तुझी सेवा दे, तुझी अनुभूती रती, तुझा मोक्ष नकोय, मला नकोय, तुझी सतत मला सेवा घडली पाहिजे. असं कर. काय गंमत आहे, मागणी ही माणसाला करता आली पाहिजे. तुझी सेवा पाहिजे, मला दुसरं काही नाही पाहिजे. द्यायचं असेल तर सेवाच दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक मुस्लिम सेवक आहे, त्याच्यावरती प्रसन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज. त्याला म्हणतात, तुला काय देऊ सांग. तो म्हणतो, दररोज मला तुमचा बिछाना आहे ना, त्या बिछाण्यावरची जी चादर आहे वरची ती अथरण्याचं मला परवानगी द्या. किंवा राज सिंहासन दे, सिंहासनावरची जी चादर आहे, सिंहासनावरचं जे वस्त्र आहे, ते वस्त्र दररोज टाकण्याचं आणि काढण्याची मला सेवा द्या. काय मागणी? छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडाचं बांधकाम होतं. ते बांधकाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज तिथे नाही आहे, ते बाहेर आहे. आणि त्याचं काम पाहतो एक सरदार, मला वाटतं इंदोरकर काहीतरी नाव आहे त्याचं.